नमस्कार. मी अलका कोळपे मंगले. मंडळी, आज आषाढी एकादशी. सगळीकडे विठ्ठलाचा जयघोष चाललेला आहे. आजच नाही, महिनाभर प्रत्येकाच्या तोंडामध्ये जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. खरोखर. आणि सगळं वातावरण हे विठ्ठलमय झालेलं आहे. पण आज मात्र मी विठ्ठलाबद्दल न बोलता रखुमाईबद्दल बोलणार आहे. का ते तुम्हाला या विवेचनातून कळेल. आपण विठ्ठलाचं नाव घेतो, त्याच्या दर्शनासाठी वारी करतो, होय की नाही. विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करतो. पण त्या विठ्ठलाच्या शेजारी शांतपणे उभी असलेल्या रखुमाईचा कधी आपण मनामध्ये तिचा विचार तरी करतो का? आणि ती रखुमाई कधी मनापासून आपण पाहिली आहे का? तर नाही. रखुमाई ही केवळ विठ्ठलाची अर्धांगिनी नाही, तर ती संयमाची, समर्पणाची, मायेची आणि निशब्द प्रेमाची मूर्ती आहे. बघा की ती शेजारी उभी आहे आणि ती खरोखर इतका संयम आहे तिच्यामध्ये, आणि कुठल्याही प्रकारचा राग नाही, रुसवा नाही, तिच्यामध्ये खूप संयम आहे. तर अशी ही रखुमाई आहे. घर सांभाळणाऱ्या प्रत्येक आईमध्ये, संकटात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये, स्वतःच्या वेदना मनात ठेवून इतरांसाठी हसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तुम्हाला रखुमाईचं रूप दिसेल. कारण प्रत्येक स्त्री ही कितीही दुःख असली ना, तरी ती स्वतःच्या मनामध्ये ठेवते, त्याचा अवडंबर कधी माजवत नाही. तर तशीच ही आपलं समर्पणाची भावना ही रखुमाईमध्ये किती आहे. कारण का, तर ती स्वतःच्या वेदना स्वतःजवळ ठेवते आणि नेहमी विठ्ठलाच्या शेजारी शांतपणे उभी राहते. विठ्ठल विटेवर उभा आहे, विठ्ठल विटेवर उभा आहे. पण त्या विठ्ठलाच्या भक्तीला पूर्णत्व देणारी शक्ती म्हणजे रखुमाई आहे. हे लक्षात घ्या की विठ्ठल हा सगळीकडे धावत असतो. ह्याला मदत करतोय, त्याला मदत करतोय. आपल्याला सगळं संत साहित्य माहिती आहे. तर कधीही ही रुसत नाही, तर त्याला सतत त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी कोण आहे, तर रखुमाई आहे. ती शिकवते की प्रेमाला गाजावाजा लागत नाही, प्रेमाला गाजावाजा लागत नाही. समर्पणाला शब्द लागत नाहीत, समर्पणाला शब्द लागत नाहीत. आणि मायेचं मोल कधीच पैशात मोजता येत नाही. आपली माया किंवा आपलं एकमेकांवर प्रेम आहे, हे याचा गाजावाजा करावा लागत नाही, असं रखुमाई सांगते. आज आपण विठ्ठलाचं नाम घेत असताना रखुमाईच्या त्यागालाही, संयमालाही आणि तिच्या मायेच्या सावलीलाही तितकाच नमस्कार करायला पाहिजे. कारण खरंच रखुमाईचा त्याग, संयम हा आपल्याला संत साहित्यामध्ये नक्की वाचायला मिळालेला आहे की ती कशी धीर गंभीरपणे, संयमाने, समर्पणाची भावना मनामध्ये ठेवून ती विठ्ठलाच्या शेजारी त्याला काय करत असते, शक्ती देत असते. तर या रखुमाईच्या त्यागाला, संयमाला आणि मायेला आपण तितकाच नमस्कार करायला पाहिजे. कारण प्रत्येक विठ्ठलामागे एक रखुमाई शांतपणे उभी असते. आणि म्हणून प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे सुद्धा स्त्री खंबीरपणे उभी असते आणि ती रखुमाईसारखी असते. आणि म्हणून आज या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण रखुमाईला मनोभावे नमस्कार करूया. धन्यवाद.